शेवटी मेहनतीचं जे फळ असतं ते एकदम चांगलंच असतं आणि जेवढं तुम्ही कामाला जितका टाइम देणार ते काम तितकं चांगलं होणार आहे. पण तुम्ही चांगल्या कामाला टाइम द्या, असं वायफट कामाला देऊ नका. तर आपण एकदम चांगलं काम केलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो आपलं स्केच. फायनली आपलं जे काही स्केच आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. क्लिअर बघू शकता तुम्ही. फ्लॅश लावला तर जरासं शाईन होऊ लागला, तसं एकदम म्हणजे ब्राईट दिसतं, पण हे डार्क आहे. हे बघा बाबा पण खतरनाक दिसतं. डोळे बघा, डोळे बघा, डोळे. हे बघा आईच्या माळ वगैरे पूर्ण झालेलं आहे. बाबाच फक्त शर्ट आपल्याला हे तुम्ही जसं खाडाखोड केली तरी कंप्लीट करू आपण. बॅकग्राऊंड दिलं घाण दिसतंय फोनमध्ये, असं लाईव्ह एकदम क्लिअर दिसतंय. हे बघा आपण आता फ्लेक्झिड स्प्रे मारणार आहे. तो आता बघा अजून डार्क झाले आणि क्वालिटीमध्ये पण एकदम भारी आली. फायनली आपलं पूर्ण स्केच तयार झालं. त्याला फक्त फ्रेम बनवायची बाकी आहे. मित्रांनो आज आम्ही फर्स्ट टाईम आमच्या स्कूटीवरती 4 सीट घेऊन आलो होतो. तर आपला सोनू, मोनू आणि माझी बहीण आम्ही चौघं त्या आपले बघा आपले ब्लॅक ब्यूची स्कूटीवर आलो होतो आम्ही. तर चौघांनी आज आम्ही एकदम स्लो गाडी चालवताना आणि फ्रेमची जी साईज आहे ती पण फार मोठी. आता फ्रेम न्यायची कशी तो प्रश्न पडलेला आहे आम्हाला. हे बघा फ्रेम आपली फार मोठी असणार आहे आज. सर हे बघा भावांनी ही आपली स्केच ओपन केली आहे सरांनी. सुद्धा मेजरमेंट घेणं चालू आहे. इकडून बघू शकतो तुम्ही. हे बघा आजी आजोबा सर मध्ये येतात. हे बघा स्पेशल फूड सोनूचं. नेहमी हा नेल त्याचे खात असतो. नेल नको. हे माझी बहीण तिने माझं जॅकेट घातलेलं आहे आणि मोन्याने पण माझं जॅकेट घातलेलं आहे. तेव्हा मोन्याचं कपलिंगचे बटन लावणं चालू आहे. काय थंडी फार आहे आणि आम्ही सुद्धा बघा मी सुद्धा उडी घातलेली. एकदम थंडी इकडे जास्त आहे. तर आपण थंडीमध्ये आता फ्रेम बनवायला आलो. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार ही फ्रेम कुणाची बनवलेली आहे आपण शेवटीला सांगतो. शेवटला तो माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर व्हिडिओ काढू तर वाटत नाही मला बिलकुल. माझी तब्येत फार खराब आहे आणि या 2-3 दिवसात मी आपला फोन खराब होता. तर व्हिडिओचं आता काय लक्षात राहत नाही. व्हिडिओ काढायचे नाही काढायचे, एडिट करून पोस्ट करायचं. तर आज व्हिडिओ आपण काढतो आहे आणि फार दिवसानंतर आता जसं कॉन्फिडन्स आपला कमी झालेला आहे तरी पण आपण प्रयत्न करतो. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा ही जी आपली फ्रेम आहे ती आता जराशी तयार होणारच आहे. तर प्लाउड कट झालं, फ्रेम कट झाली, ग्लास पण आता स्कॅपलर मारणं चालू आहे. त्यानंतर मी तुम्हाला स्केच आपला रिव्ह्यू करतो किती छान प्रकारे अशी बनलेली आहे. हे बघा यो शबनम का आशिक माझी बहीण, हे दोघांचे भांडणं चालूच राहतात बहीण भाऊ म्हणून. आपलं हे कस्टमर्स वगैरे मूर्त्या आपल्या माझ्यासोबत आपण हे बघा मी तो वाट बघतोय. फायनली आपली जी फ्रेम आहे ती तयार झाली. सोनू दाखव बरं. हे अक्षी दाखव ना. हे बघा फ्रेम कशी तयार झालेली आहे आपली. सोनूपेक्षा मोठी दिसते. हे बघा बाबा आणि आई. क्लॅरिटी बघा तुम्ही कशी आहे. एकदम छान एकदम रिअलिस्टिक आपण काढलेले. झूम करून बघू शकतो. हे आईज बघा आणि हे सगळं. अरे हे बघा कुंकू वगैरे ब्लॅक अँड व्हाईट. तर शेडमध्ये एकदम ओके आलेली आहे फ्रेम. आता मी तुम्हाला सांगतो ही फ्रेम कुणाची आहे. वेळच आली ही फ्रेम. तर शेवटी सांगायची वेळच आली. या फ्रेममध्ये कुणाचा फोटो आहे. तर मित्रांनो हे तुम्ही एकदा क्लिअर बघा कोण आहे. काही गेस्ट करतात का नाही. तर हे जे 2 व्यक्ती आहेत हे माझ्या होणाऱ्या सासू, माझे जे सासरे त्यांचे सासरे बघू शकता तुम्ही कशी क्लॅरिटीमध्ये काढलेलं आहे आपण. तर आता आपण गिफ्ट करणार आहे माझ्या होणाऱ्या सासूला. तर मी माझी वसू तर आमच्या दोघांकडून गिफ्ट आहे त्यांना. तर आज आपण द्यायला जाणार त्यांना. मी त्यांनी जाणार पण आता हा व्हिडिओ तर संपलेला आहे. काय करू आपण आणि त्यांना देऊ. हे बघा ही आपली फ्रेम आहे. ही पूर्ण पॅकिंग झाली आता. तर आता आपण द्यायला जाणार आहे. अडवे हे आमचा मोन्या. तर आम्ही आलो होतो वडापाव खायला बघा अस्सल कोल्हापुरी पाटील. तर आता आम्ही वडापावची ऑर्डर दिली. 4 वडापाव खाऊ. घरी जाऊ तसं आम्ही जेवण केलेलं आहे. आलो होतो बाहेर फिरायला. घरी जरासं येडे चाळे चालू आहे. आम्हाला ते सहन होत नाही. बन. तर बाहेर आलो रिलॅक्स करण्यासाठी. म्हणून घेतले आमचे वडापाव. एक हातामध्ये दिलं बघा. आम्ही घरी आलो. म्हणून जरासा मुडा ऑफ आहे माझ्या बहिणीचा पण आणि आमचा अक्षय. या बैलामुळे ना पुरा व्हिडिओ खराब झाला. व्हिडिओ काढता पण येत नाही. व्हिडिओच्या टायमाला आले घाण करतो. तर एक पण व्हिडिओ कसा चांगला येत नाही आणि पुरा मुडं खराब होऊन जातो. तर आम्ही घराबाहेर आहे.
मी घरात का नाही गेलो त्यामागचं पण कारण दाखव. घरामध्ये आज पुरी जत्रा भरलेली आहे बघा. माझ्या आजीचे मित्रमैत्रिणी हे बघा किती. मंदिराच्या बाहेरसुद्धा इतके चप्पलच नसतात फुटवेअर आहे बघा. मोजून 35 जण घरामध्ये 35. तो बकासूर कशा भाकरी खात होता सुका पाटेल 35 भाकऱ्या त्याचे 35 लोक घरामध्ये हे बघा. तर आजचा जो ब्लॉग आहे आपला ब्लॉग संपलेला आहे. आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.